तर नमस्ते स्वागत आणि नमस्ते आणि स्वागत. तर नमस्ते आणि स्वागत तुमचं मित्रांनो आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज हाय सोमवार. तर आता आवरलं वगैरे म्हणजे सकाळी सगळं उठून अंधार जेव्हा उठलो होतो तेव्हा आता तर कुठे कुठे दिसायला लागले समजा. तर आता निघूया हळूहळू. मला लई प्रकारचे आवाज काढता येते. हॅलो हॅलो आवाज काढायला मजा येते. तसं तर फोन कॉलवर मजा येते आवाज काढण्यासाठी. तर चला निघूया मग आता कॉलेजला. कॉलेजला आला होता. काय गावाला गेलता काय चल. आता लेक्चर संपले, सर्व बाहेर गेले, मीच थांबलो एकला. निघूया आता बाहेर. आमचं कॉलेज, आमचं झाड पिढी. काय गाडी चालू येते करतो. आता घरी आलो आणि येता येता आता ते सणसवाडीची ग्रामपंचायत निवडणूक झाली वाटतं. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच बदलले वाटतं. तर तीच आता ढोलवाचे येते. त्याच्यामुळे थोडं लेट झालं मला खालून येताना. सणसवाडीतून येतोय ना मी कालच्या, त्याच्यामुळे लेट झालं. आता इथं आल्यास बघायला भेटेल कारण की इकडे मंदिराकडे जाते तर ते हारभारीच बघायला भेटणार आहे. तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो. अशी मी जेवण वगैरे करतो मस्तपैकी. आता भाजी केली आहे ना. काय भोपळा भोपळा म्हणतात इथले लोक. आमच्या तिकडे हे म्हणतात. आमच्या तिकडे लोक विसरून जाते. असंच लय दिवस झालं म्हणायचे नसल्यास काय कदू कदू कद्दू म्हणतात आमच्या इकडे. कद्दू मराठवाड्यात. इथं पुण्यात नाही माहिती काय माहिती मला. स्टार्टिंगला तर भोपळाच काहीच नाही. भोपळा गोळा गोल असतं त्याला भोपळा म्हणते. इथं काय म्हणतात त्या भोपळ्याला का मला माहिती. सर आता मस्त जेवण घेतो. लय दिवस झालं खाली नव्हती म्हणून मीच काय आणला होता ना भाजीपाला. तिथून आवाज येतोय. स्टार्टिंगला आलो आम्ही एवढं लांब, दुनियाभरचं लांब. बस झालं बस झालं. प्लॉटिंगच आहे हा ये आता आमचा मळा आला गंगाखेडचा प्लॉट बघण्यासाठी. हे ना आलेले घुमत घुमत कसून सांग. जाईन आपण चलत जाऊ. टेन्शन नाही. खेडेगावात आलो आपण. हा एकदम राईट जागे आला. बस बस. भारी वरच्या मजल्यावर जाऊ काय की आता. ते कळलं. तर इथं आला होता हे प्लॉटिंग बघायलेत. आपण बघू काहीतरी पण घ्यायचं. लई लांब आणलंय मधात. लोणी कोण दोन्ही कोण बी आहे. ते पेरणी पाटण बी लोणी कोण दोन बी. मला वाटायला लागले आमच्या मळ्यात आलो गंगाखेडच्या. आमचा ऑटो. तर मी घरी आलो. ते प्लॉटिंग वगैरे बघून चहा प्यायला येताना ते आता त्याचाच खोकला यायला लागले. असं तरी स्वतःची चहा बनवायचा गरम केलेला होता वाटतं. तर जाताना पहिल्यांदा तिथून लोणीकंच्या थोडा अलीकून गेला समजा.
जाताना लांब वाटलं पण येताना थोडं जवळ वाटलं, पण तो लईच मधात असल्याने आहे तिथं समजा घर वगैरे बी, पण लई शेतात असल्याने आहे. म्हणजे जसं काय आमचं गावाकडचं घर आहे तसंच आहे. मला वाटलं आता मळ्यातच झालं आमच्या, म्हणजे आमच्या तिकडच्या ह्याला मळाच म्हणतात समजा गावाकडच्या ह्याला. तसंच तिकडे एरिया आहे. 4 लाख रुपये गुंठा म्हणून 4.5 लाख रुपये फक्त बघायला गेलता. घेतलं नाही घ्यायचे तसं तर लई मदत आहे ते, पण तिथं इंग्लिश स्कूल वगैरे बी आहे समजा, काही विषयच नाही. तुम्हाला घ्यायचं असलं तू लागलं रे कडी तुम्हाला घेऊ शकतो कॉन्टॅक्ट मी मधला माणूस नाही मला. लई टाइम लागला. आता थोडा आराम होतो. सकाळपासून बसून कंटाळा आलाय. ते ऑटो मध्ये बसा, ह्याच्यामध्ये बसा, इथलं बघायचं नाही भेटलं राव. सरपंच गोल झाला, लई गुलाल वगैरे पडलेला आहे. आता गुलाल दिसायला लागला इथं. थोडा आराम करतो. तर आता आई वगैरे घरी आली. आता मग शर्ट काढलं नव्हतं म्हणून म्हणाल्या गेलो बाहेरच होत काय कॉलेजला असल्याने वाटलं. असं कुठे असते का राव? मग बाहेर कधी थांबलेलं दिसलं तुला 6 वाजता? म्हणजे दिसतं शर्ट लिहिलेलं असलं तर अवघड आहे. आता शर्ट बी घालून नाही का माझं घरात फुल. मग काय बघा तुमच्या सगळं असं कधी होऊ नये. काय हो नुसतं प्लॉटिंग मध्ये जाऊन आलो, शर्ट काढलं नाही तर मला वाटलंच पाणी भरायचं राहिलं होतं. पाणी भरायला लागलं त्या टायमाला म्हणत कुठं बाहेर गेलता का? एवढं शर्ट असं तर कोणा पुरी संगत बोलत नव्हतं. आमच्या घरचं वातावरण असंच कर, त्यासाठी अवघड आहे बाबा. आता शर्ट बदल. आता मस्तपैकी संध्याकाळ व्हायला लागल्या रात्री. आता मला लई कंटाळा, मच्छर वगैरे बी चावायला लागले. तर मस्त जेवण वगैरे करतो. आईचा असतो उपास आहे काही नाही. मला लई राहणार तर आज व्लॉग इथपासून. व्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. करून ठेवा सबस्क्राईब. आपण लवकरच एक मस्त व्लॉग येणार नाही. आठवडा ॲपला जायचं आपल्याला.